नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. खूप झाले फालतू वादविवाद आणि खूप झाल्या नको त्या चर्चा. इथे माणसं मरतायत, पाणी नाही म्हणून माणसं मरतायत, जगण्याची आशा सोडतायत आणि आपण गप्पा मारतो आहोत अस्मितेच्या, देशभक्तीच्या, विकासाच्या. परवा मी गेलो होतो लातूरला. भयावह चित्र होतं. पाणी नाही, जनावरच काय माणसांचीही ससेहोलपड सुरू आहे. लातूरमधल्या पाण्याच्या टाकीवर असणारी गर्दी, हातावर पोट असणारी माणसं रात्रभर रांगेत उभी, मुंगीच्या गतीनं पुढं सरकणाऱ्या घागरीच्या रांगा, 4-4 तास रांगेत थांबणं, माणसाने एवढीच रिक्षा, दुचाकी, सायकली यांची गर्दी, रात्रभर पाण्यासाठी 3-3 किलोमीटरवरून पायपीट करत फिरणाऱ्या स्त्रिया, ना पोलीस सुरक्षा ना प्रशासकीय अधिकाऱ्यांना चिंता. दररोज त्या टाकीवर नळावर होणारे वाद, हे तिथलं रात्रीचं आयुष्य. डान्स बार सुरू करा असं सांगितलं कोर्टानं, पण लातूरचं नाईट लाईफ भयानक आहे. तिथं पाण्यासाठी रात्रभर माणसं जागी असतात, टँकरची वाट बघत असतात. टँकर आला की झुंबड उडते. आमचा तरुण पत्रकार मित्र अभिषेक भोसले त्याने रात्रीच्या लातूरवर एक फोटो स्टोरी केली आहे. लातूर, बीड, उस्मानाबादमध्ये चित्र भयानक आहे, पण अन्यत्रसुद्धा काही अवस्था फार चांगली असं नाही, अतिशय वाईट अवस्था आहे. बघूयात आपण काय अवस्था आहे. अतिशय वाईट अवस्था आहे. सगळीकडे पाण्याची टंचाई आहे प्रचंड. खरं म्हणजे लातूर, बीड, उस्मानाबाद या 3 जिल्ह्यांमध्ये जर आपण बघितलं, ज्या अवस्थेमध्ये सध्या लोक जगत आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा दुष्काळ येतो, जेव्हा जेव्हा पाण्याची टंचाई असते, तेव्हा पहिलं शोषण होतं ते बाईचं, स्त्रियांचं. महिलांची तिथली अवस्था इतकी बिकट आहे. आणि त्याचप्रमाणे बाकी जनावरांच्या अनुषंगानं मगाशी मी म्हटलं की अशी अवस्था आहे की गुरांचा बाजार जो असतो, म्हणजे मी गेलो होतो पाटोद्याला, उस्मानाबादजवळ पाटोदा नावाचं गाव आहे, तिथे गुरांचा बाजार असतो. यावेळी पाटोद्यामध्ये जी अवस्था आहे त्या सगळ्या, आणि प्रामुख्यानं महिला आल्या होत्या, त्यांची इतकी बिकट अवस्था होती की आपलं जनावर, आपली गुरंढोरं आपल्याला विकावी लागत आहेत. त्यांना एकच फक्त चिंता की कसायाच्या हातात जाऊ नयेत, त्यांचं वाईट काही होऊ नये. म्हणजे तुळजापूर जवळ आहे पाटोदा. तुळजाभवानीला अगदी प्रार्थना करत त्या महिला सांगत होत्या की आमची एकच इच्छा आहे की यांचं काही फार जनावरं जी आहेत ती चांगल्या खात्यापित्या घरी जावीत आणि त्यांचं भलं व्हावं, कसायाच्या हातात लागू नयेत. ज्या पद्धतीनं माणसं जगत आहेत, ज्या पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे, आणि केवळ लातूर, बीड, उस्मानाबाद याच जिल्ह्यांमध्ये नव्हे, आता अक्षरशः अशी अवस्था आहे की पुण्या मुंबईमध्ये सुद्धा, नवी मुंबईमध्ये एक वेळ पाणी सुरू झालेलं आहे, पुण्यामध्ये अशी अवस्था आहे. त्यामुळे घरात गेल्यानंतर नळ सुरू केला की पाणी, हे जे पूर्वी पुणेकरांचं सुख होतं ते पुण्यात नाही, मुंबईत नाही, नवी मुंबईत नाही. बाकी अकोला, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातली अवस्था तर आणखी बिकट आहे. सगळीकडे ही अवस्था आहे. पाणी हा नागरिकांचा खरं म्हणजे मूलभूत हक्क आहे असं सांगितलं कोर्टानं, पण न्यायालय म्हणालं म्हणून डान्स बार सुरू केले सरकारने, पण त्याची फिकीर आत्ता इथे मात्र त्यांना नाही आहे. उद्या होळी आहे, परवा धुळवड. अशा वेळी पाण्याबद्दल बोलायला पाहिजे. शिवाय आज आहे जागतिक जलदिन. पाणी म्हणजे काय याच्याविषयी जगभर आज बोललं जात आहे. यावेळच्या जलदिनाची थीम आहे बेटर वॉटर, बेटर जॉब्स. आणि ते खरंच आहे. पाण्याकाठीच तर अवघी मानवी संस्कृती उभी राहिली. ज्या ज्या ठिकाणी पाणी मुबलक, त्या त्या ठिकाणी झालं स्थलांतर, तिथंच होते गुंतवणूक, तिथंच जॉब. माणसाच्या स्थिरावण्याची, उत्क्रांतीची, नागरीकरणाची सगळी प्रक्रिया पाण्याभोवती केंद्रित होती आणि आजही आहे. तुम्ही बघा, सध्या आरक्षण आणि पाणी या दोन्हीवरून होणारी आंदोलनं एकाच वेळी पेटावीत, हाच पुरावा आहे सध्याच्या संघर्षाचा. भाजपची सत्ता आहे पंजाबमध्ये पण आणि हरियाणामध्ये पण. या दोन्ही राज्यात रावी, सतलज आणि यमुनेच्या पाण्यासाठी जो काही संघर्ष सुरू आहे, त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. लातूरमध्ये पाण्यासाठी 2 माणसांमध्ये वाद सुरू होतात, कारण टँकरचं पाणी कोणी घ्यायचं. जिल्ह्यात वाद पेटलेले आहेत, राज्य पेटली आहेत, देशांमध्ये संघर्ष आहेत. 3रं महायुद्ध पाण्यावरून होईल की नाही ते माहीत नाही, पण आता पाण्याला गंभीरपणे घेतलं नाही तर मानवी समुदायाचं काही खरं नाही. आज जागतिक जलदिन साजरा करताना युनायटेड नेशन्सनं हे ऑफिशियल ट्रेलर टाकलं आहे यूट्यूबवर. तुम्ही बघितलं नसेल तर ते आपण बघूया आणि मग आपण चर्चा सुरू करू.
आपली अवस्था एकूण आज भयानक आहे, हे अगदी खरं आहे. पण त्याला जबाबदार कोण आहे? इस्रायलमध्ये ऑक्टोबर ते मार्च या कालावधीमध्ये पावसाळा असतो. पावसाचं प्रमाण तिथे उत्तर विभागामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 600 ते 800 मिलीमीटर असतं. मध्य भागामध्ये कमी म्हणजे 300 ते 400 मिलीमीटर असतं. आणि दक्षिण भागामध्ये अगदी कमी म्हणजे 25 ते 30 मिलीमीटर, लक्षात घ्या मिलीमीटर, एवढं कमी असतं. तरीही ते जग जिंकतात. आणि आपल्याकडं त्या तुलनेत असं काहीच नाही आहे. आपल्याकडे कोकणामध्ये 250 ते 300 सेंटीमीटर पाऊस पडतो. सेंटीमीटर, मिलीमीटर नाही. आंबोलीत तर कहर म्हणजे 707 सेंटीमीटर पाऊस कोसळतो. महाबळेश्वरला 594, माथेरानच्या पठारावर 493, सह्याद्रीच्या पूर्वेकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या त्या सगळ्या परिसरामध्ये 50 ते 60 सेंटीमीटर पाऊस पडतो. मराठवाड्यामध्ये 60 ते 80 सेंटीमीटर, विदर्भात सुद्धा 75 ते 150 एवढा पाऊस पडतो. सेंटीमीटर इस्रायलमधल्या मिलीमीटरमध्ये होता. मग असं असूनसुद्धा आपली अवस्था एवढी बिकट का, एवढी भयानक का? आणि त्यावर उत्तर काय? आज आपण बोलणार आहोत या सोल्युशन्सबद्दल. चर्चा खूप झाली, सोल्युशन्सबद्दल आपण बोलूया. काय आहेत उत्तरं? आणि आज ही चर्चा करायला आपल्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. पण एक लक्षात घ्या, आज पाहुणे कमी बोलणार आहेत. आज ज्या चित्रफिती मी दाखवणार आहेत त्या जास्त बोलणार आहेत. त्यामुळे त्याही आपल्याला बघायच्या आहेत आणि ही चर्चा करायची आहेत. जे नामवंत पाहुणे आज आहेत माझ्यासोबत, त्याच्यामध्ये माझ्या शेजारी आहेत अविनाश कदम. अविनाश कदम हे पाणी हक्क समितीचे निमंत्रक आहेत. प्राध्यापक डॉक्टर रेभ भारसवाडकर हे जलतज्ञ आहेत, वाल्मीचे, ते औरंगाबादमधून आपल्यासोबत असणार आहेत. कल्पनाताई साळुंखे या जलचळवळीतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत, त्या पुण्यामधून आपल्यासोबत असणार आहेत. पुण्यामध्येच आदिनाथ चव्हाण हे ॲग्रोवनचे संपादक आहेत, ते आपल्यासोबत असणार आहेत. डॉक्टर विश्वास येवले हे पाणी प्रश्नाचे अभ्यासक आणि कार्यकर्ते आहेत, तेही पुण्यातून आपल्यासोबत असणार आहेत. आणि सुभाष अंदे हे निरीचे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत, ते आपल्यासोबत असणार आहेत. हे सगळे 5-6 जे काही नामवंत आहेत त्या सगळ्यांकडे मी एकदाच जाणार आहे आणि एक मुद्दा त्यांच्याकडून स्पष्ट करून घेणार आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रामुख्यानं या सगळ्या चित्रफिती ज्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. आणि एकूण काय अवस्था आहे, सोल्युशन्स काय आहेत, कुठल्या दिशेनं जायला पाहिजे, याच्याबद्दल आपण प्रामुख्याने बोलणार आहोत. या सगळ्या अवस्थेला जबाबदार कोण आहे? मी श्री रविशंकर यमुनेच्या पात्रामध्ये सभा घेतात. पुण्यामध्ये नदीपात्रामध्ये सभा होतात. गेल्या कुठं नद्या? एकतर त्या संपत चालल्यात किंवा कमालीच्या प्रदूषित झालेल्या आहेत. माझे पुणेकर सहकारी किरण जोशी यांनी ब्लॅक वॉटर नावाचा एक माहितीपट बनवला आहे. आणि किरण जोशींनी जो माहितीपट बनवला आहे त्याच्यामध्ये दिसतात त्या सगळ्या मरणासन्न नद्या. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर सगळीकडे विषवाहिन्या झालेल्या नद्या. शहरात नदी आली की तिचं नदीपण सुद्धा संपून जातं. काय चित्र आहे हे? ब्लॅक वॉटर. महानगर असो किंवा सोलापूर, सांगली, कोल्हापूर सारखी शहरं, नळाला येणारं पाणी थेट पिण्याचं धाडस करण्याची परिस्थिती कुठंच नाही. शहरवासियांना नगरपालिका, महापालिकेकडून शुद्ध केलेलं पाणी मिळतं, मात्र ग्रामीण जनतेच्या नशिबी तेही नाही. पुण्यातील लाखो लिटर सांडपाणी, कचरा आणि कोणतीही प्रक्रिया न केलेलं मिसळणारं औद्योगिक सांडपाणी यामुळे भीमेचं पात्र प्रचंड प्रदूषित झालंय. उजनी जलाशयावर अवलंबून असणाऱ्या कोट्यवधी लोकांवर याचे विपरीत परिणाम दिसून येऊ लागले आहेत. उजनी जलाशयातील मासेमारीचा व्यवसाय आता धोक्यात आलाय. जलचरांवरच परिणाम दिसून येत आहे. इतकंच काय तर साता समुद्राहून येणाऱ्या पक्ष्यांवर सुद्धा त्याचा परिणाम जाणवतोय. रसायन मिश्रित पाणी सक्तीनं प्यावं लागत असल्यानं साथीचे आजार बळावलेत. उजनीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सोलापूर शहरात कंबर तलावासारखे नैसर्गिक जलस्रोत सुद्धा आता प्रदूषित झालेत. सांडपाणी नाल्यातून तलावातच मिसळतंय. पोहणे, कपडे धुणे, इतकंच काय जनावरं धुण्याचे प्रकारही इथं होत आहेत. भूजल पातळी खालावली असताना बोरच्या पाण्यात सुद्धा प्रचंड क्षार आहेत. हे पाणी वापरणाऱ्या घरांमधल्या फरशा, भांड्यांवरती मीठ फुटल्यासारखे डाग पडलेत. उजनी जलाशयातून मिळणारं पाणी मुळातच अपुरं आणि प्रदूषित असल्यानं सोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता गंभीर बनत चालला आहे. यापेक्षा भीषण परिस्थिती सांगली शहरात आहे.
संथ वाहणाऱ्या कृष्णेच्या काठावर वसलेल्या सांगलीला शेरी नाल्याचा कलंक लागलाय. सांगलीकरांना सक्तीनं प्रदूषित पाणी प्यावं लागतंय. इथलं पाणी पचवणारी व्यक्ती जगात कुठलंही पाणी सहज पचवू शकते असं उपरोधानं म्हटलं जाऊ लागलंय. सांगली नजीकच इचलकरंजीत तर कावेळीच्या साथीनं थैमान घातलंय. इथला कापड उद्योग जगप्रसिद्ध, पण या उद्योगातून बाहेर पडलेलं काळवंडलेलं पाणी जीवावरच उठल्यानं धसकाच घ्यावा अशी स्थिती आहे. झाडांच्या सावलीच्या प्रतिबिंबामुळं काळा ओढा असं नामकरण झालेला इथला ओढा कापड गिरण्यातून पडणाऱ्या रंग आणि केमिकल मिश्रित पाण्यामुळे काळकुट्ट पाणी घेऊन वाहतोय. या पाण्यानं पंचगंगाच मैली करून टाकली. हे सगळे प्रश्न आहेत, पण या सगळ्या प्रश्नांवर जगभरातल्या अनेक देशांनी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे. इस्रायल तर आपल्याला माहिती आहेच, पण सिंगापूरसुद्धा आहे. सिंगापूरकडे आपण जाणार आहोत, पण बेसिकली त्यापूर्वी मला ही चर्चा सुरू करायची आहे. आणि ही चर्चा सुरू करताना मला सुरुवातीला जायचं आहे ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांच्याकडे. आदिनाथ चव्हाण, तुम्ही इस्रायलच्या अनुषंगानं एक लेख मागे लिहिला होता ॲग्रोवनमध्ये, आणि जे इस्रायलला शक्य आहे ते आपल्याला का शक्य होत नाही असा प्रश्न तुम्ही त्यात विचारला होता. आदिनाथ चव्हाण, मला एक सांगा, आत्ताची अवस्था काय आहे हे आपण ही ती तर आहेच, मग त्यावर चर्चा करण्यापेक्षा सोल्युशन्स काय आहेत आणि काय करता येणं शक्य आहे? आदिनाथ चव्हाण, काय करायला पाहिजे असं वाटतं? संजय, आपल्याला कल्पना आहे की हा यंदाचं वर्ष जे आहे पाणी आणि रोजगार संधी हा त्याचा मुख्य विषय आहे. युनोनी तो अनाऊन्स केलेला आहे. तर त्या दृष्टीने आपण विचार केला तर जवळजवळ 1.5 अब्ज लोकसंख्या जी आहे जगभरातली ती पाणी या विषयाशी संबंधित आहे. तर मला असं वाटतंय की त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आता नद्यांचं प्रदूषण ज्या पद्धतीने सुरू आहे, भूगर्भातलं पाणी ज्या पद्धतीने खालावत आहे, पावसाचं प्रमाण ज्या पद्धतीने कमी होत आहे, हा सगळा जर विचार केला तर मला असं वाटतं की खूप मोठा धोका महाराष्ट्र नव्हे, भारतापुढे नव्हे तर पूर्ण जगापुढे उभा आहे. आणि पाणी जर नसेल, पाणी विकासाचं इंधन असं म्हटलं जातं, पाणी नसेल तर शेती नव्हे तर कुठलाच उद्योग किंवा कुठलाच व्यवसाय आपण करू शकणार नाही असं साधारण चित्र आहे. त्याच्यामध्ये आम्ही इस्रायलमध्ये जे पाहिलं, ज्याचा आता तुम्ही उल्लेख केला, तर तो सगळ्यात महत्वाचा भाग त्याच्यामध्ये असा आहे की पाण्याचं काटेकोर वापर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्याच्या आधी पाण्याचं जलसंधारण जे आपण म्हणतो त्याचं काम अतिशय बारकाईने केलं जातं. त्याच्यानंतर त्याचं पुनर्वापर जो आहे त्याच्यावर लक्ष दिलं जातं. आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन. बरोबर आदिनाथ चव्हाण, पाण्याचं व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. औरंगाबादमध्ये वाल्मीचे डॉक्टर रेभ भारसवाडकर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर रेभ भारसवाडकर, मला सांगा, नक्की पाण्याच्या नियोजनाचं किंवा व्यवस्थापनाचा उल्लेख आता आदिनाथ चव्हाण करतायत, ॲग्रोवनचे संपादक म्हणून ते भूमिका मांडतायत, पण एक मला सांगा, आपल्याकडे राजकीय इच्छाशक्ती कमी पडते का? इतकी वर्ष एवढे पैसे खर्च होतात तरीसुद्धा पाण्याचा प्रश्न तसाच कायम आहे. एवढा पाऊस पडतो, तो जातो कुठे? काय होतं नक्की? काय म्हणणं आहे? या संदर्भामध्ये मी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतोय की मराठवाडा विभागामध्ये जे पावसाची दोलायमानता आहे ती जास्त म्हणजे 30% आहे. म्हणजे साधारणपणे 20% जरी पावसाचा ताण पडला तरी या आवर्षण प्रदेशाला तो सहन होत नाही. त्यामुळं पाण्याचं व्यवस्थापन हे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण या सिंचन पद्धतीमध्ये बदल केला हे आवश्यक आहे. यामध्ये आपण ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन या पद्धतीपर्यंतच विचार करून थांबतो, पण याच्याही पुढे तो आपण करू शकतो. त्यामध्ये जो पोर्ट म्हणून आहे त्याचा विचार आपण, जो तुषार सिंचनापेक्षा अधिक प्रभावी असा आहे, तो आपण करू शकतो. पीक रचनेमध्ये बदल हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. जे जास्त पाणी लागणारी ऊसासारखी जी पिकं आहेत यावर जे साखर कारखानदारी अवलंबून आहे, साखर गोड जरी असली तरी त्यामधलं जे कटू सत्य आहे ते म्हणजे साखर निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर मर्यादा आणणं ही खरी काळाची गरज आहे. या दृष्टीनं
जलफेर भरणा आणि जलसाक्षरता. जलसाक्षरता हा मुद्दा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर रेबा महत्त्वाचा भारसवाडकर, आहे. तुम्ही जलसाक्षरतेच्या हो. अनुषंगाने बोलताय. अविनाश कदम, एक बघा म्हणजे पाण्याचा प्रश्न असणं हा एक भाग आहे. अनेकदा असं दिसतं की हा प्रश्न कृत्रिम पद्धतीनं तयार केला जातो, म्हणजे तो प्रश्न नसतोच. हा जो काही प्रकार होतो एका अर्थानं पाण्यावर दरोडा घातला जातो, हा एक भाग आहे. दुसरा मुद्दा असा आहे की त्यामध्ये पण विषमता प्रचंड असते. पाण्याचा प्रश्न हा सामाजिक न्यायाचा सुद्धा मुद्दा आहे. आणि परवा न्यायालयानं सांगितलं मुंबई महापालिकेला की पाण्याचा हक्क हा मूलभूत हक्क आहे, त्यामुळे जर तुम्ही नागरिकांना पाणी देऊ शकत नसाल तर तुमच्यावर कारवाई का करू नये. अशा प्रकारे न्यायालय विचारतायत, त्याला मूलभूत हक्क मानतायत, एवढं सगळं घडतंय तरीही मुंबईमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. अविनाश कदम, काय म्हणणं आहे? मुंबईमध्ये पाण्याचा प्रश्न आहे त्याची दोन कारणं आहेत. एक तर नियोजनाचा अभाव आहे आणि दुसरं समाजातल्या सर्व घटकांना पाणी देण्याची इच्छाशक्ती नाही आहे. इथे जे म्हणजे महापालिका असेल किंवा सरकार असेल यांची इच्छाशक्ती नाही आहे. त्यामुळे असं होतं की न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आणि न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याप्रमाणे न्यायालयाने प्रस्ताव न्यायालयाला सादर करायचा त्यांनी आदेश दिलेला आहे. पण असा प्रस्ताव महापालिकेने तयार केला, म्हणजे कमिशनरनी तयार केला, पण इथल्या स्थायी समितीने आणि इथल्या नगरसेवकांनी तो प्रस्ताव नाकारला. त्यांचं म्हणणं असं आहे की समाजातल्या म्हणजे मुंबईतल्या काही लोकांना, विशेषतः झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना आम्ही पाणी देऊ शकत नाही. किंवा त्यांचं म्हणणं आहे की अमुक अमुक जागेवर फॉरेस्ट लँडवर असणाऱ्या किंवा केंद्रीय सरकारच्या जागेवर असणाऱ्यांना आम्ही पाणी देऊ शकत नाही आणि म्हणून त्यांनी ते पाणी नाकारलेलं आहे. आणि झालं असं की आमचं म्हणणं आहे की कोर्टात जर तुम्ही पाणी देत नाही असं जर म्हणत असाल तर तो कोर्टाचा अवमान होणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत त्यांनी गेलं वर्षभर, 1.5 वर्ष होत आलं त्या कोर्टाच्या निकालाला, 1.5 वर्ष त्यांनी पाणी द्यायचं की नाही याच्यावर सातत्याने ते टाळत आलेले आहेत. हा जो सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे हा एक बाजूला आहे. आणि मग ते जे कारणं जी सांगतात की आम्ही देऊ शकत नाही अशा अडचणी आहेत, त्या अडचणी ह्या खोट्या उभ्या केलेल्या आहेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर जर पाण्याची गळती होत असेल, म्हणजे 30% पाणी, म्हणजे जवळजवळ मुंबईला मिळणाऱ्या पाण्याच्या 700 दशलक्ष लिटर पाणी, म्हणजे तानसा आणि एखादं छोटं किंवा तानसा आणि 2 धरणांच्या इतकं पाणी जर गटारात निघून जात असेल गळतीमुळे किंवा त्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असेल, तर ह्या नियोजनावर जर नियंत्रण केलं नाही तर मग मुंबईला तुम्ही नेहमी म्हणत राहणार की आम्हाला नवीन नवीन धरणं बांधायला पाहिजेत, आम्हाला मिळेल वैतरणा बांधायला पाहिजे किंवा आणखीन वेगवेगळ्या भागामध्ये ठाणे जिल्ह्यात धरणं बांधायला पाहिजे, तिथल्या लोकांना विस्थापित करून ती धरणं बांधायला पाहिजे. त्या लोकांच्या त्या गावांमध्ये पण पाणी नाही, त्या जिथे धरणं आहेत मुंबईला पाणी देणारी त्या धरणांच्या गावामध्ये धरणं शेजारी आहेत आणि तरी प्रत्यक्षामध्ये पाणी नाही अशी अवस्था आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. सुभाष आंदे आपल्यासोबत आहेत, निरीचे शास्त्रज्ञ आहेत. सुभाष आंदे, एक लक्षात घ्या की आपण जर बघितलं, म्हणजे मगाशी मी इस्रायलचा उल्लेख करत होतो, आदिनाथ चव्हाण काही सांगत होते, सिंगापूरचं पण आता आपण बघणार आहोत एक प्रयोग. पण मुळामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये इनोव्हेशन्स फार आवश्यक असतात. तुम्ही शास्त्रज्ञ आहात, आपल्याकडे पाण्याच्या संदर्भामध्ये जे संशोधन ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे तेवढं संशोधन होत नाही असं वाटतं का? आता लक्षात घ्या की पाणी हे जे आहे तो आपण जनरेट करू शकत नाही. आपल्याजवळ जेवढं पाणी आहे त्याचाच विनियोग उत्तम प्रकारे करायला पाहिजे. आता आपण जे पाणी पिण्यासाठी जवळपास वापरतो, समजा 100 लिटर आपण पाणी वापरलं, त्यातलं 80 लिटर पाणी हे वेस्ट वॉटर म्हणून जनरेट होतं आणि ते आपण काही प्रक्रिया किंवा काही प्रक्रिया न करता तसेच त्या जलस्रोतामध्ये त्याला जाऊ देतो. त्यामुळे ते जलस्रोत प्रदूषित होतात. तर आता बरेचशा अशा टेक्नॉलॉजीज निघालेल्या आहेत की जे आपण वेस्ट वॉटर जनरेट करू, त्याला परत ट्रीट करून त्याचा पिण्याच्या पाण्याच्यासाठी पण बाकीच्यासाठी, जसं गार्डनिंग करता किंवा इरिगेशन करता, गाडी धुण्याकरता किंवा अंगणात सड्या टाकण्याकरता किंवा टॉयलेट फ्लश करण्याकरता याचा उपयोग होऊ शकतो. अशा बऱ्याचशा टेक्नॉलॉजी नीरीने डेव्हलप केल्या आहे आणि वेगवेगळ्या संस्था डेव्हलप करतात. जर हे टेक्नॉलॉजी जर उपयोगात आणल्या तर याने 2 गोष्टी साध्य होतील. एक तर आपले जे वेस्ट वॉटर जनरेट होतो त्याचा चांगल्या परीने उपयोग होईल आणि ते वेस्ट वॉटर वापरण्यात आल्यामुळे आपल्याला जी पाण्याची गरज आहे ती सुद्धा कमी होईल. आता नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनने सुद्धा एक प्रयोग केला आहे की ते आपलं वेस्ट वॉटर होतं त्याला ट्रीट करून ते जे हे असतात
विद्युत जनरेटर ज्या कंपन्या आहेत त्यांना ते कुलिंगचा वापर म्हणून ते विकतात। याच्यामुळे दोन फायदे झाले, एक तर जे कुलिंगला लावणारं पाणी त्यांच्यामध्ये जो करार झालेला आहे त्या करारानुसार त्यांना जी क्वालिटी लागते त्या वेस्ट वॉटरची त्या तिथपर्यंत हे वेस्ट वॉटर ट्रीट करणं जरुरी आहे। त्यामुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला ते वेस्ट वॉटर तिथपर्यंत ट्रीट करून त्यांना पुरवता येतं। आणि अगदी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सुभाष आंदे तुम्ही मांडता आहात की मुळामध्ये पाणी निर्माण करता येत नाही, पण त्याचा पुनर्वापर असेल किंवा आणखी काही असेल याच्या अनुषंगाने मात्र तुम्हाला विचार करावा लागणार आहे। आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पाऊस तुलनेने खूप चांगला पडतो। अशावेळी या पावसाचं काय करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्या संदर्भामध्ये काही काम होतं की नाही ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे की पाणी फक्त डोळ्यात असं आपण आज म्हणतो आहोत, पण ते डोळ्यात आहे ही केवळ नैसर्गिक संकट आहे अशातला अजिबात भाग नाही आहे। याच्यामध्ये आपण खूप कमी पडतो आहोत, आपण गंभीर नाही आहोत, नियोजन करत नाही आहोत, भ्रष्टाचारापासून अनेक गोष्टी पाण्याच्या संदर्भामध्ये होतात। हे सगळं जे काही चाललं आहे ते चित्र आपल्याला बदलावं लागणार आहे। काय आहेत उत्तरं या अनुषंगानं आपण बोलणार आहोत। आत्ता मी घेतोय एक छोटासा ब्रेक, तुम्ही कुठंच जाऊ नका। ब्रेक नंतर मी सांगणार आहे सिंगापूरमध्ये काय घडलं आणि इतर ठिकाणी काय घडलं, महाराष्ट्रामध्ये काय घडलं। अनेक ठिकाणी उत्तरं आहेत, फक्त ती उत्तरं एकत्रितपणे आपण वापरणार का, व्यवस्था म्हणून आपण तयार होणार का, हा खरा प्रश्न आहे। मी आता ब्रेक घेतोय, तुम्ही कुठंच जाऊ नका। तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करत होतो जागतिक जलदिनाच्या निमित्तानं। आज जागतिक जलदिन आहे आणि जागतिक जलदिनाच्या निमित्तानं आपण चर्चा करतोय पाणी फक्त डोळ्यात, पण त्याची कारणं काय आहेत, हे आव्हान पेलणं शक्य आहे का? तर होय, त्यावर उत्तरं आहेत, पर्याय आहेत। आपली इच्छा आहे की नाही एवढाच मुद्दा आहे। राज्यातले जगभरातले सगळे जे पुरावे आहेत ते आपण देतो आहोत की या प्रकारे गोष्टी घडल्यात, बाकी अनेक ठिकाणी अशा प्रकारे काम झालेलं आहे। ते सगळे पुरावे मिळत आहेत आणि काही तज्ज्ञही आपल्यासोबत आहेत, नामवंत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलतो आहोत। पुण्यामध्ये आत्ता कल्पनाताई साळुंखे आहेत। कल्पनाताई साळुंखे या जलचळवळीतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत आणि गेले अनेक वर्ष त्या या सगळ्या चळवळीमध्ये काम करत आहेत। कल्पनाताई साळुंखे, मला तुमच्याकडे आत्ता यायचं आहे आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा नोंदवायचा आहे। मला खरं मगाशी तुमच्याकडे यायचं होतं, पण तेव्हा संपर्क होऊ शकत नव्हता। कल्पनाताई, पाण्याचा प्रश्न जेव्हा जेव्हा भीषण होतो तेव्हा तेव्हा त्याची पहिली बळी बाई असते, स्त्री असते। या अंगानं तुम्ही जलचळवळीच्या या सगळ्याकडे कसं बघताय, काय म्हणणं आहे? नक्कीच आवाज येत, तुम्ही कल्पनाताई बोलत राहा, सलग बोलत राहा, नक्की सलग बोलत राहा, तुम्ही थांबू नका, बोलत राहा। सर्वच कुटुंबावर आणि विशेषतः स्त्रियांवर पाणी जेव्हा टंचाई निर्माण होते तेव्हा त्याचा परिणाम होतो, याच्याबद्दल शंकाच नाही। पण मला वाटतंय पाण्याचा प्रश्न विशेषतः आज महाराष्ट्रात जो निर्माण झालेला आहे तर तो संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला पण एक मोठा चॅलेंज आहे असं मला वाटतं। आणि कसं आहे की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त धरणं आहेत आणि तरीसुद्धा महाराष्ट्रात दरवर्षी पाणी टंचाई जाणवतच असते। म्हणजे यंदाचं भीषण परिस्थिती सोडली तरीसुद्धा साधारण मार्च नंतर मेपर्यंत आपलं पाणी खूप कमी असतं। म्हणजे आपण पाण्याच्या गणितात कुठेतरी कमी पडतोय का याचा पण विचार व्हायला पाहिजे। आणि मला असं वाटतंय की आपण पाण्याचा वापर करताना म्हणजे आत्तापर्यंत महाराष्ट्रात अनेक समित्या आणि आयोग नेमले गेले आणि त्यांनी अनेक सूचना पाण्याच्या व्यवस्थापनाच्या वापराच्या संदर्भात दिल्या, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली का? आपण अंमलबजावणीत किंवा राजकीय इच्छाशक्तीत कमी पडतोय का? कारण तसं पाहिलं तर भांडवल हा प्रश्न नाही आहे, तंत्रज्ञान हा प्रश्न नाही आहे, मग आपण कुठे कमी पडतोय? पडणारा पाऊस आपल्याकडे निश्चित जास्त नसला तरी पुरेसा असू शकेल जर आपण त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर। आज महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर जवळजवळ 178 साखर कारखाने आहेत आणि आपण इस्रायलशी आणि यांच्याशी तुलना करतो। जेव्हा इस्रायलमध्ये पाण्याचं त्यांनी व्यवस्थापन केलं तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याला किंवा प्रत्येक शेती करणाऱ्या माणसाला 10,000 घनमीटर पाणी, पण त्याच्यापेक्षा जास्त पाणी उपलब्ध
वापरता येणार नाही हा नियम पहिल्यांदा घातला आणि प्रत्येकाला पाणी उपलब्ध होईल याची काळजी घेतली. दुसरी गोष्ट त्यांनी काय सांगितलं की आम्ही शेतीच्या आयात आणि निर्यातीमध्ये बाहेरच्या देशातलं पाणी आयात करतो. आपण काय करतोय, आपण बारमाही पिकं घेऊन आपण जर आज उन्हाळ्यातलं इव्हॅपो ट्रान्सपिरेशनचा रेट जर पाहिला तर उन्हाळ्यात पाणी पाटाणी आणि यांनी वापरणं म्हणजे पाण्याचा अपव्यय, म्हणजे त्याला आपण किती बेपर्वाई आहोत पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत याचंच ते उदाहरण आहे. खरं म्हणजे आठवई पाण्याच्याबद्दल महाराष्ट्रात आतापर्यंत अनेकदा चर्चा झाली परंतु निर्णय झाले नाहीत. मग याच्यामागे राजकीय इच्छाशक्ती नाही आहे का, काय कारण काय आहेत? कारण तंत्रज्ञान आहे, भांडवल आहे, व्यवस्था आपण कमी पडतोय आणि याच्यात कमी पडतोय असं मला वाटतं. तर त्या दृष्टीने विचार व्हायला हवा. राजकीय नेतृत्वानं, बरोबर, कल्पनाताई राजकीय नेतृत्वानं, हो, तुमचा मुद्दा पोहोचला. राजकीय नेतृत्वानं याचा विचार केला पाहिजे. आदिनाथ चव्हाणांना मला वाटतं काहीतरी बोलायचं आहे. आदिनाथ चव्हाण बोला. मला ऊसाचा मुद्द्यावर बोलायचं आहे. शेती आणि ऊस हा विषय आला की पाण्याचं व्यवस्थापन, पाण्याचा वापर हे मुद्दे नेहमी चर्चेत येतात. तर मला असं वाटतं की ऊसाला आपण नावं ठेवतो, म्हणजे हा सगळीकडे ट्रेंड आहे अलीकडे 5-10 वर्ष आपण विचार केला तर. मला असं वाटतं या सगळ्याची जी मुळं आहेत ती अर्थकारणामध्ये, शेतकऱ्याच्या अर्थकारणामध्ये, शेतकऱ्याला सगळ्यात जास्त पैसे देणारं किंवा पुरेसे पैसे देणारं पीक, जास्त असं आपण म्हणू नाही शकत, पुरेसे पैसे देणारं पीक पाणी आहे. उद्या जर असं आपण ठरवलं की ज्वारीला आपण 100 रुपये किलो भाव द्यायला तयार आहोत तर सगळे शेतकरी महाराष्ट्रातले ज्वारी लावतील. तर हे जोपर्यंत आपण चित्र शेतकऱ्याचं शोषण कुठं होत आहे ते आपण जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत ह्या प्रश्नाचं सोल्युशन मला वाटतं निघू नाही शकणार. हा एक भाग झाला. दुसरा असा भाग आहे की सगळं नकारात्मक चित्र असं नाहीये. महाराष्ट्रामध्ये साधारण 60 लाख हेक्टर जमीन बागायती आहे. त्याच्यातली जवळजवळ 18 लाख हेक्टर जमीन आता गेल्या वर्षीपर्यंत ठिबकखाली किंवा सूक्ष्म सिंचनाखाली आलेली आहे. तर मला असं वाटतं की हे पॉझिटिव्ह चित्र आहे. म्हणजे साधारण 30-32% जमीन आता सूक्ष्म सिंचनाखाली आहे की जी 1985 मध्ये फक्त 3000 हेक्टर होती, ते आता जवळजवळ 18 लाख हेक्टर पर्यंत ती गेलेली आहे. मला वाटतं हे सकारात्मक बदल होत आहेत. आणि आपण जे म्हणतो की ऊस आपण बंद करावा, ऊस कशासाठी आपण करतो, तर त्याची उत्तर परत अर्थकारणामध्ये आहे. आपण शेतकऱ्याला वेगळ्या प्रकारे शेतकरी जे पिकवतो त्याला दर द्यायची आपली तयारी असायला पाहिजे. ते सरकार असेल किंवा आपण ग्राहक म्हणून आपण शहरी माणसं असू, या सगळ्यांची जर ती तयारी असेल तर शेतकरी कुठलेही पीक लावायला तयार आहे. अगदी खरं, अगदी खरं. आदिनाथ चव्हाण, हा मुद्दा अत्यंत मूलभूत मुद्दा आहे की आपण फार वरवरच्या गोष्टींबद्दल बोलतो पण मुळामध्ये कृषी अर्थकारणाच्या अंगानं या सगळ्याचा विचार केला पाहिजे, याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. विश्वास येवले आपल्यासोबत आहे, डॉक्टर विश्वास येवले. विश्वास येवले, तुम्ही जलदिंडी आणि बाकी सगळे उपक्रम राबवत असता. एक मला सांगा, केवळ शेतीसाठी पाणी एवढाच मुद्दा नाही आहे, एकूण पाण्याचा सुद्धा प्रश्न आहे. डॉक्टर येवले, आपल्याकडे जे काही पाण्याचा प्रश्न तयार झालेला आहे त्याचं मूळ राजकीय सामाजिक अनास्थेमध्ये आहे असं वाटतं का तुम्हाला? तुमचं निरीक्षण काय आहे? अगदी योग्य प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं की पाणी आहे म्हणून समृद्धी आहे, पाणी आहे म्हणून जीवन आहे, आणि जर ते अडवलेलं पाणी असो किंवा भूगर्भात झिरपलेलं पाणी असो ते शेवटी नदीचंच पाणी येतं. पण आज जर स्थिती बघितली तर पुण्याकडनं जी सोडलेली घाण आहे ती शेवटी उजनी जलाशयात जाते. आज जलदिंडीच्या 14 वर्षाच्या प्रवासामध्ये आम्ही अख्खा उजनी जलाशय पार करतो, पण आम्हाला दुर्दैवानं पाण्याची बाटली आम्हाला बरोबर ठेवावी लागते. आज जर आर्थिकदृष्ट्या आपण जर बघितलं की त्या पाण्याची समजा 10 पैसे जरी किंमत लावली लिटर मागे तर त्याची जलसंपदा एवढी होईल की कदाचित आपण एक मल्टीनॅशनल कंपनीसुद्धा त्या पैशाने विकत घेऊ. ह्याचं मूळ कारण काय आहे तर मी वापरलेलं पाणी आता माझ्यासाठी ती नदी संपलेली आहे असं समाज गृहीत धरतो. आज बाकीच्या तज्ज्ञांनी सांगितलं की तंत्रज्ञान आहे, त्याच्यासाठी निधी उपलब्ध आहे, पण नाही तो आहे लोकसहभाग. कारण जर लोकसहभाग नसेल तर कुठचाही नदी स्वच्छतेचा कार्यक्रम हा अपयशी झालाय हे जगातली अनेक उदाहरणं आपल्याला सांगतात.
त्यामुळे जलदिंडीचा मुख्य कार्य आहे की जनसंपर्क, लोकांच्या मनामध्ये नदीबद्दल आत्मीयता निर्माण करणं, पण त्याचा स्वास्थ्याशी सुद्धा संबंध जोडलेला आहे की मी जर समजा सांडपाणी नदीमध्ये तसंच टाकलं तर मनुष्य हा फूड चेनच्या सगळ्यात वरती आहे आणि त्या प्रदूषित पाण्यावर जगलेली वनस्पती, भाजीपाला, अन्न किंवा प्राणी हे ज्यावेळेस मी भक्षण करणार आहे त्यावेळेस ते मी सोडलेलं प्रदूषण अनुषंगाने माझ्या अंगातच येणार आहे. ह्याचा समज आता समाजाला होणं गरजेचं आहे की माझ्यासाठी पुण्याची नदी खडकवासल्याच्या रूपानं जिवंत आहे आणि मी ती खाली प्रदूषित करून सोडली, माझा संबंध सुटला. आता जिकडे मी प्रदूषण केलेलं आहे नदीद्वारे माझ्यामुळे, तो जनमानस परत पुण्यात आलाय. त्यामुळे जर ट्रॅफिकचा जो भस्मासूर डोळ्यासमोर आलेला आहे किंवा गोंधळ जो आहे त्याचं सुद्धा जर आपण विश्लेषण केलं तर त्याचं कारण सुद्धा नदी प्रदूषणामध्ये जाईल. त्यामुळे अनेक सामाजिक गोष्टी आहेत. एक डॉक्टर आहे त्यामुळे मी समजा जर वैद्यकीय दृष्ट्या जर उदाहरण दिलं की आजचा जो पडलेला दुष्काळ आहे हा आपण सर्दी पडसासारखं बघू, कदाचित जरा जोराची सर्दी आणि पडसं झालंय असं समजूया, पण जे प्रदूषण जे अखंड वाढत चाललेलं आहे तो मात्र कॅन्सरचा विकार आहे. आणि कॅन्सरची लक्षणं सुरुवातीला दिसत नाही, ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस मात्र कदाचित उशीर झालेला असतो. त्यामुळे प्रदूषण शहराकडनं गावांकडे जातं. बरोबर बरोबर. डॉक्टर विश्वास येवले, रासायनिक खतं, हो. डॉक्टर विश्वास येवले, धूप, अगदी ऊस किंवा कुठचीही शेती बांधापर्यंत घेतली जाते, झाडं तोडली जातात, त्यामुळे घेतलेलं पाणी परत नदीमध्ये सहभार येतं. म्हणजे डॉक्टर विश्वास येवले हे खरं म्हणजे मेडिकल डॉक्टर आहेत. मेडिकल डॉक्टर असून सुद्धा डॉक्टर विश्वास येवलेंनी जाणीवपूर्वक पाण्याच्या प्रश्नावर जे काम केलेलं आहे ते काम अतिशय महत्त्वाचं आहे. डॉक्टर विश्वास येवले, मी तुमच्याकडे येतो. कल्पना ते साळुंके, मला सांगा, मगाशी आपण जे बोलत होतो त्यामध्ये तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा असा मांडला की ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या राजकीय नेत्यांनी केल्या नाहीत, धोरणकर्त्यांनी जे करायला पाहिजे ते केलं नाही. तुम्हाला असं वाटतं का की आजचा पाण्याचा प्रश्न हे आपल्या राजकीय नेतृत्वाचं अपयश आहे असं वाटतं का? राजकीय नेतृत्वाचं अपयश असं म्हणण्यापेक्षा की एकूणच आपण पाण्याच्या प्रश्नाकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून पाहिलेलं नाही आहे. आणि त्याच्यासाठी आज आपण पाण्याचं गणित, महाराष्ट्रात पाण्याचं गणित चुकल्यामुळे, म्हणजे ऊस शेतीचा विरोध असा नाही, पण कुठल्या मर्यादेपर्यंत त्याला आपल्याकडे आहे ते पाणी सगळ्यांना सर्वसमावेशक आहे का, सगळ्यांना ते पुरणार आहे का, तर त्या दृष्टीने तो विचार होणं आवश्यक आहे. आणि आज सुद्धा ऊस शेती करताना आपली उत्पादकता जर लक्षात घेतली तर खूपच कमी आहे, आपण ज्या प्रमाणात पाणी वापरतो त्या प्रमाणात. म्हणून त्याच्याबद्दल हे नाही आहे, परंतु पाण्याचं गणित जर आपण मांडलं, बरोबर बरोबर, पाण्याचंही गणित मांडलं पाहिजे, पाण्याचा हिशोब केला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी 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 अगदी. आता पुलाखालून बरोबर आहे, बरोबर आहे. कल्पनाताई, बरोबर, कल्पनाताई, तुमचा मुद्दा पोहोचला, मोठा प्रश्न आहे, तुमचा मुद्दा पोहोचला. खरं म्हणजे पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे आणि आता डोक्यावरून पाणी जायची वेळ आली आहे. प्रश्न आहेत, पण या प्रश्नावर जगभरातल्या अनेक देशांनी उत्तरं शोधलेत. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे इस्रायलचा उल्लेख आपण केला, इस्रायल आपल्याला माहितीच आहे, पण सिंगापूरनं सुद्धा काही केलेलं आहे. सिंगापूरचं जे आहे ते मॉडेल काय आहे ते आपण बघूयात. With a growing population and small land area, Singapore's water problem could have gotten a lot worse. Today, the people of Singapore are fortunate to have enough water. Getting water is as simple as turning on a tap. 4 taps, actually. The first source of water is the rain that falls on Singapore. सिंगापुरात पाण्याचा प्रश्न बिकट होता. त्यांना पाणी आयात करावं लागायचं. पण सिंगापूर हे एक बेट आहे, आपण बघतोय जमीन कमी आहे, त्यामुळे पावसाचं पाणी जिरवणं त्यांना शक्य होत नव्हतं. आपण बघतो आहोत स्क्रीनवर. बघा, मग त्यांनी नवीन पद्धत अवलंबलेली दिसते आहे. पावसाचं पाणी जमा करायचं, ते परत नदीमध्ये सोडायचं. हा जो प्रयोग आहे तो तिथं सुरू झालेला दिसतोय. त्याचप्रमाणे पाण्याचा पुनर्वापर सुद्धा सुरू झालेला आहे.
एक बघा, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जगातल्या 78 कोटी लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही. पाणी मिळत नाही हे तर वेगळंच आहे, पण 78 कोटी लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही हा अहवाल आहे. त्यामुळे सिंगापूरच्या लक्षात आलं की स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. स्वच्छ पाण्यासाठी पाण्याची स्वच्छता हा मुद्दा त्यांनी प्राधान्याचा मानला. ते बघा, साल सांगतायत की 2011पर्यंत जे आयात करत होते पाणी, 1961 पासून 2011पर्यंत तो त्यांनी सगळा कालखंड दाखवला, ते आता पाण्याच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भर झालेले आहेत, स्वयंपूर्ण झालेले आहेत. हां, ते बघा, ते सगळे जे प्लांट आहेत त्यामध्ये वॉटर रिक्लेमिनेशन असेल, वॉटर डिसलायनेशन असेल, वॉटर रियूज असेल, हे सगळे जे प्रयोग तिथे सुरू आहेत. आणि नवं पाणी एका अर्थानं जन्माला घालण्याचा तो प्रयत्न आहे. एक छोटंसं बेट सिंगापूर की जे एका अर्थानं एक शहरच आहे, त्या शहराचा देश असा आहे, तिथे या प्रकारचा प्रयोग त्यांनी केला. आणि 1961 पासून 2011पर्यंत ते मलेशियाकडून पाणी मागायचे, पाणी घ्यायचे. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की मलेशिया सिंगापूर यांच्यामध्ये खूप भांडण होतं, संघर्ष होता, आजही आहे. तो पाण्याच्या मुद्द्यावरून होता. आता मात्र यांनी पूर्णपणे स्वयंपूर्ण होण्याचा निर्णय घेतला आहे. ते जे दाखवत आहेत की एकीकडे रियूज केलेलं पाणी, पुनर्वापर पाण्याचा, डिसॅलायनेशन, त्याचा प्लांट, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेन वॉटर जे आहे त्याचा उपयोग करणं, पावसाच्या पाण्याचा उपयोग करणं. तोही सिंगापूरनं प्रयोग केला की ज्या सिंगापूरकडं जमीनच नाही, कमी जमीन आहे, तरीही त्यांनी तो प्रयोग केला की पाणी जमा करायचं, पुन्हा सोडायचं नदीमध्ये. हा जो प्रयोग आहे, आपल्याकडे पावसाचं पाणी तुलनेनं चांगलं आहे, तरीसुद्धा या पद्धतीनं हा प्रयोग करता येत नाही आपल्याकडे. मी इस्रायलमध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही डिसॅलायनेशन प्लांट तुमच्याकडे आहे, तर अशा प्रकारचा प्लांट खरं म्हणजे भारतामध्ये सुद्धा आम्ही सुरू केला पाहिजे. समुद्राचं पाणी जे आहे ते निक्षारीकरण झालं पाहिजे, असा प्रयत्न आपल्याला करता येईल का? तेव्हा इस्रायलमधल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की अहो, आमच्याकडे पाऊसच नाही, म्हणून आम्हाला हे समुद्राचं पाणी वगैरे हे करावं लागतं. तुमच्याकडे प्रचंड पाऊस पडतो, म्हणजे आपल्याला प्रचंड वाटणार नाही, पण इस्रायलमधल्या लोकांसाठी आपल्याकडचा पाऊस हा महाप्रचंड पाऊस आहे. ते म्हणे एवढा महाप्रचंड पाऊस आमच्याकडे पडत असता तर आम्हाला हे सगळं करायची गरजच पडली नसती. हा जो मुद्दा आहे, या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला चर्चा सुरू करायची आहे. आणि परत मी जाणार आहे सुभाष आंदेंकडं, कारण सुभाष आंदे हे शास्त्रज्ञ आहेत. शास्त्रज्ञ म्हणून सांगा मला सुभाष आंदे, की आपल्याकडे तंत्रज्ञानाच्या अनुषंगानं कुठल्या प्रकारचे असे प्रयोग करणं शक्य आहे, आवश्यक आहे? एक तर जसं की मी आत्ता सांगितलं मगाशी की पाण्याचा पुनर्वापर, जे आपण पाणी वापरतो आणि त्याचं वेस्ट वॉटर म्हणून जे जनरेट होतं, जवळपास 80% पाणी हे वेस्ट वॉटर म्हणून जनरेट होतं. त्याचा यूज जर आपल्याला करता आला तर तो एक पाणी वाचवण्याच्या दृष्टीने एक हे नवीन प्रयोग आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी हे सुरू झालं आहे. चेन्नईमध्ये जे आहे तिथे पाण्याचं नेहमीच दुर्भिक्ष असतं, तर ते जे वेस्ट वॉटर ते ट्रीट करून तिथल्या इंडस्ट्रीना ते कंपल्शन आहे की त्यांना जर पाणी वापरायचं असतं ते ट्रीटेड वॉटरच त्यांनी यूज करायचं. चांगल्या पाण्याचा त्यांनी वापर करता येत नाही. आणि आता नागपूरमध्ये हा प्रयोग सुरू झालेला आहे. बरोबर. नाही, भारसवाडकर मला सांगा की आपण हे डिसलायनेशन किंवा काय याच्याबद्दल आपण बोलतो आहोत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मगाशी उल्लेख झाला की बाष्पीभवनामुळे आपल्याकडे खूप पाणी वाया जातं. आणि जलसंधारणाबद्दल आपण बोलतो, पण कुठल्या तरी 2-4 गावांमध्ये ते प्रयोग होतात, त्याचं सर्वसामान्यीकरण मात्र होत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या वाटा चोखाळाव्या लागतील. त्या वाटा कुठल्या असायला पाहिजेत आणि आत्ता प्राधान्यानं काय केलं पाहिजे असं वाटतं? यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जे पाणी सध्या आहे ते पिण्यायोग्य आहे का? औरंगाबाद जवळ फारोळ्याला जे बोरचं पाणी आहे त्याचा TDS जर आपण पाहिला, तो माझ्याकडे शासनाचा त्याचा अहवाल आहे. 2910 TDSचं पाणी तिथे आहे की जे माणसालाच काय, जनावरांना पण पिण्याच्या लायकीचं ते पाणी राहिलेले नाही. या पाण्याचं पुनर्भरणाचे प्रयोग जर यामध्ये
करू शकलो आपण. म्हणजे जसं बरोबर, rainwater पाण्याचं harvesting पुनर्भरण हा एक आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे. यावर उत्तर आहेत. राजेंद्र सिंह यांच्यापासून ते पोपटराव पवार यांच्यापर्यंत अनेकांनी असे प्रयोग केलेत. आजवर पाणी व्यवस्थापनामध्ये बाष्पीभवन या घटकाकडं लक्ष दिलं गेलेलं नाही आहे. पण पाणी बचतीच्या इतर उपायांबरोबर बाष्पीभवन नियंत्रण याच्यावर आता लक्ष द्यावं लागणार आहे. दरवर्षी महाराष्ट्रातल्या जलसाठ्यामध्ये मधले सुमारे 18% जास्त पाणी हे बाष्पीभवनामुळं संपून जातं. राजेंद्र सिंह हीच थिअरी सांगत असतात. जब पानी दौड़ने लगे तो उसे चलना सिखा दो, जब वह चले तो उसे रेंगना सिखा दो, और फिर उसे पकड़कर धरती के पेट में बिठा दो ताकि सूरज उसे चुरा ना सके, और जब बुरा वक्त आए तो उससे अपना जीवन चला लो, असं ते सांगत असतात. आता असाच प्रयोग बघा, जालन्याचे उद्धव खेडेकर यांनी हा एक प्रयोग केला आहे. हे आहेत जालना जिल्ह्यातले शिवणीचे प्रयोगशील आणि अभ्यासू शेतकरी उद्धव खेडेकर. यांच्या संयुक्त कुटुंबाची 100 एकर शेती आहे. त्यात ते खरीपात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, तर रब्बीत ज्वारी, कांदा, बीजोत्पादन, भाजीपाला अशी आलटून पालटून पिकं घेत असतात. पाण्याची परिस्थिती पाहून उन्हाळी भाजीपाला आणि शेडनेटमध्ये काकडी, मिरचीचं नियोजन असतं. शिवणी गावातील इतर शेतकऱ्यांनाही खेडेकरांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक रचनेचं महत्त्व पटवून दिलं. त्यामुळं उपलब्ध पाण्याच्या वापराचं काटेकोर नियोजन करणारं गाव म्हणून आता जालन्यातलं शिवणी हे गाव ओळखलं जातंय. शिवणी शिवारातील 686 हेक्टर परिसरात पडणाऱ्या थेंबा थेंबाचं नियोजन केलं जातं. शिवारात किती पाऊस पडला याची बेरीज परतीचा पाऊस संपल्यानंतर केली जाते. उपलब्ध पाण्याचा अंदाज बांधून पिण्यासाठी, जनावरांसाठी आणि पिकांसाठी अशा क्रमानं पाण्याचा प्राधान्यक्रम ठरवला जातो. खेडेकर गेली अनेक वर्ष शेतीत राबतायत. नवनवीन कृषी तंत्रज्ञानाचा वापर तसंच सेंद्रिय शेती करून उत्पादनात वाढ केली आहे. पूर्वजांनी जमिनीत जिरवलेल्या पाण्याचा उपसा करायचा अधिकार आपल्याला नाही, ही खेडेकरांची भूमिका आहे. शेताची बांधबंदिस्ती करून शेतातली माती आणि पाणी वाहून जाण्यापासून प्रतिबंध केला जातो. उद्धव खेडेकरांनी पाण्याविषयी जनजागृती केल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून शिवणी गावात दरवर्षी पाण्याचा ताळेबंद मांडला जातो. तसंच कमी पाण्यात नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन घेणार. असे प्रयोग सगळीकडे होऊ शकतात, प्रयोग होऊ शकत नाहीत असं अजिबात नाही आहे. ज्याप्रमाणे मी सांगितलं की इस्रायलमधला प्रयोग सांगितला, सिंगापुरातला प्रयोग सांगितला, महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा प्रयोग आहे. जालन्यासारख्या ठिकाणी की जिथे सध्या मराठवाड्यामध्ये अतिशय बिकट अवस्था आहे. हे प्रयोग सगळ्या स्तरावर लोक करत असतात, शेतकरी पण करतो आहे. पण मुळामध्ये सामूहिक स्तरावर, व्यवस्थात्मक स्तरावर आणि राजकीय सामाजिक संदर्भामध्ये संशोधन म्हणून अशा अंगानं जर हे प्रयोग केले तर पाण्याच्या अनुषंगाने काही मार्ग आपण काढू शकतो. अविनाश कदम, तुम्ही सामाजिक न्याय आणि पाणी याबद्दल सातत्यानं बोलता आहात. मला एक सांगा की आपलं जे जलधोरण आहे, वॉटर पॉलिसी आहे, त्याच्या अनुषंगानं तुम्ही काय सुचवाल, काय वाटतं? जलधोरणामध्ये हे खरं आहे की पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलेलं आहे, पण त्याच्या खालोखाल औद्योगिक पाण्याला आहे आणि मग सिंचनाच्या पाण्याला. त्यामुळे पाण्याचं जे वाटप व्हायला पाहिजे, जसं सामाजिक न्यायाच्या दृष्टीने व्हायला पाहिजे तसं पाण्याचं वाटप होत नाही. विशेषतः मुंबईसारख्या शहरातसुद्धा गरीब वस्त्या आणि श्रीमंत वस्त्यांना मिळणाऱ्या पाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे. तर पाण्याच्या वाटपामध्ये एक तर समन्यायी वाटप होणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग सिंचनाचं समन्यायी वाटप हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. माझ्याकडे शेवटचे 30 सेकंद आहेत. मी जातो डॉक्टर विश्वास येवलेंकडं. विश्वास येवले, 30 सेकंदांमध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा. पाण्याचं धोरण कसं असलं पाहिजे? जलदिंडीच्या प्रवासामध्ये नदीची आम्हाला 4 विभागात बांधणी की एक म्हणजे पाणलोट क्षेत्र, तिथे रिफॉरेस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही कुठच्याही धरणात गेला तर पावसाळ्यात त्याचा रंग कॉफीसारखा असतो. तो साधारणपणे नोव्हेंबरमध्ये अगदी निळसर होतं, ती माती खाली जाते. त्यामुळे तो एक भाग आपल्याला धरणाचा विशेषतः लक्षात घ्यायला लागेल. नदीला स्वतःचं पाणी असं मिळतच नाही आहे कुठच्याच नदीला. त्यामुळे ती एक रामधार जी आहे की नदीची हक्काची मिनिमम पाण्याची जी सोय आहे ती करणं गरजेचं आहे. आणि मग शहरानंतरची जी नदी आहे त्याच्यासाठी समाजाचं पार्टिसिपेशन आणि सुएज ट्रीटमेंट प्लांट्स जे खऱ्या अर्थानं फंक्शनल आहेत, ह्या गोष्टी मला वाटतं प्रामुख्याने अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. परिस्थिती बिकट आहे हे खरं आहे, पण अजूनही ती आवाक्यात आहे. आजही लोक उत्तरं शोधतायत, दाखवतायत.
राज्यातल्या जलस्रोतांपैकी 58% जलस्रोत हे कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा या खोऱ्यांमध्ये आहेत. या 4 नद्यांच्या खोऱ्यांमध्ये ग्रामीण भागातली 60% लोकसंख्या राहते. राज्यातल्या नद्या आणि कालव्यांची एकूण लांबी किती तर 16,000 किलोमीटर आहे. देशातल्या एकूण धरणांपैकी मगाशी कल्पनाताईंनी उल्लेख केला, मला वाटतं की सगळ्यात जास्त धरणं महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि तरीही विरोधाभास असा आहे, मी मगाशी अविनाश म्हणाले त्याप्रमाणे, की टंचाई असलेल्या भागामध्ये 170 मोठी धरणं आहेत, तर खात्रीशीर पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये 18 धरणं आहेत. एवढं असूनही अद्याप 17.9% क्षेत्र सिंचनाखाली आलं आहे. हे चित्र बदलावं लागणार आहे. त्यासाठी आपले नेते, नोकरशहा, विचारवंत, अभ्यासक, शास्त्रज्ञ, कार्यकर्ते अशा सगळ्यांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. राजेंद्र सिंह म्हणाले ते खरं आहे, GDPवर विकास नाही अवलंबून. तुम्ही नदीला काय मानता त्यावर सगळं अवलंबून आहे. आपण नदीला माता म्हणतो. गाय असो, नदी असो, भारत असो, आपल्याला सगळ्यांनाच माता म्हणायला आवडतं. पण आपण करतो काय प्रत्यक्षात? मराठवाड्याला वैतरणीचं पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आता पुढं आला आहे, पण आपल्याला बरंच पुढं जावं लागणार आहे. त्यासाठी बदलावं लागणार आहे आपलं जगणं. आपली जगण्याची शैली बदलावी लागणार आहे. आमचा कविमित्र प्रशांत असणारे, त्याची ही कविता फार महत्त्वाची आहे. जगणं कसं बदललं पाहिजे तो काय म्हणतो बघा. पूर्वी ढगांना नुसता हात लावला की मुसळधार पाऊस पडायचा. आता ढगांना हातात घेऊन गदागदा हलवलं तरी थेंब निथळत नाही. पूर्वी विहिरीत नुसता हात टाकला की हाताला पाणी लागायचं. आता बुडाशी जाऊन बसलं तरी ओंजळ भरत नाही. पूर्वी माणसाच्या खांद्यावर नुसता हात ठेवला की हात चिंब भिजायचा. आता हृदयात हात घातला तरी ओल लागत नाही. थोडक्यात हे ढग काय, ही विहीर काय, हा माणूस काय, चराचरातून पाणी आटत चाललंय हेच खरं. खरं आव्हान आहे ते हे पाणी साठवण्याचं. असो, आज थांबूया इथंच. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.